सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एक साऊथ इंडियन मसाल्याचा प्रकार बघणार आहोत जो खूप फेमस आहे, पोडी मसाला. जो डोश्यावरती किंवा इडलीवरती टाकून असा खाल्ला जातो. अगदी साधी सोपी पटकन बनणारी रेसिपी आहे. सुरुवात करूया रेसिपीला. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे. त्याच वाटीने पाव वाटी चणा डाळ घेतलेली आहे. सेम वाटीने पाव वाटी सफेद तीळ घेतलेले आहेत. तुम्ही पॉलिश अनपॉलिश कुठलेही वापरू शकता. कढीपत्त्याची काही पानं घेतलेली आहेत. लाल मिरची घेतली आहे. काश्मीरी मिरची वापरायची आहे, पण जर नसेल काश्मीरी मिरची तर जी मिरची अवेलेबल असेल, जर तिखट असेल तर त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. आता एका कढईमध्ये हे सर्व आपल्याला सुके भाजून घ्यायचं आहे. तेलाचा वापर अजिबात करायचा नाहीये. तर सगळ्यात आधी मी इथे चणा डाळ घेतली आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. दोन्ही डाळी वेगळ्या वेगळ्या भाजून घ्यायच्या आहेत, कारण दोन्ही डाळींचा भाजण्याचा टायमिंग हा वेगळा आहे. चणा डाळ भाजायला थोडा जास्त वेळ लागतो आणि उडीद डाळ लगेच भाजून होते. तर आपली चणा डाळ भाजून झालेली आहे. आता उडीद डाळ घेतली आहे. त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं सुद्धा घातलेली आहेत, कारण उडीद डाळ भाजायला जास्त वेळ लागत नाही. एक 5 मिनिटांमध्ये उडीद डाळ सुद्धा भाजून झाली आहेत आणि कढीपत्त्याची पानं सुद्धा कुस्करून बघितली तर ती सुद्धा छान चुरली जात आहेत, म्हणजे तीही भाजून झालेली आहेत. आता त्याच कढईमध्ये तीळ घेतले आहेत. तीळ भाजायला तर अगदी 2 ते 3 मिनिटच लागतील, कारण कढई आपली छान गरम झालेली आहे आणि तीळ हे पटकन भाजले जातात. तर तीळ असे चटकायला लागले की ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत. हलका गुलाबी रंग आलेला आहे. आता सगळ्यात शेवटी मी मिरची घालून घेतली. ते सुद्धा कमी गॅसवरच आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे, कारण ती अशीच हवा लागून नरम झालेली असते, त्यामुळे तिलाही आपल्याला छान क्रिस्पीनेस आणायचा आहे. आता हे सर्व पदार्थ आपले भाजून झालेले आहेत. थंड झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्यामध्ये सगळ्यात आधी मिरचीची थोडी पूड करून घ्यायची आहे. बघा, मिरची कुस्करून बघितली तर छान ती कुरकुरीत झाली आहे. थोडासा मिक्सरला 2-3 वेळा फिरवून आधी घेतलेली आहे मिरची. आता यामध्ये बाकीच्या आपल्या सगळ्या डाळी घालून घ्यायच्या आहेत आणि सगळ्यात शेवटी थोडंसं मीठ चवीप्रमाणे आपल्याला वापरायचं आहे. हिंग सुद्धा यामध्ये ऍड करू शकता. तर तुम्ही बघू शकताय किती छान असा रंग आलेला आहे आणि मी याची एकदम बारीक अशी पूड केलेली नाहीये. थोडं जाडसर रवाळ असंच हे ठेवून द्यायचं आहे. अगदी बारीक पूड याची करायची नाहीये. बघू शकता तुम्ही, मी थोडं जाडसर असंच ठेवलेलं आहे. तर आता पटकन माझ्याकडे डोस्याचं बॅटर आहे, तर एक डोसा बनवून त्यावरती हा मसाला कसा वापरायचा आहे ते दाखवते. पॅन गरम करून घेतलाय. वरती 1 चमचा डोश्याचं बॅटर घालून पातळ असा डोसा करून घ्यायचा आहे. ज्या हिशोबाने म्हणजे तुमचा तवा असेल तसं आपल्याला डोश्याचं पीठ एका वेळेला घ्यायचं आहे आणि पातळ डोसा पसरवून घ्यायचा आहे. पॅन जर थोडा मोठा असेल तर तवा हलवून चारी बाजूने तो व्यवस्थित डोसा शेकून घ्यायचा आहे, नाहीतर मग तो डोसा फाटला जातो साईडनी सोडवताना. आता यावरती अर्धा चमचा मी इथे बटर घातलेला आहे. बटर थोडं वितळायला लागलं की यावरती आपला गन पावडर किंवा पोडी मसाला घालून घ्यायचा आहे. बटर थोडंसं वितळायला सुरुवात झाली की तो छान मिक्स करायचा आहे बटरमध्ये आणि कालथ्याने सगळीकडे डोस्यावरती तो पसरवून घ्यायचा आहे. रंग तुम्ही बघू शकता. जसा बाहेर डोसा बनवला जातो, आपण खायला जातो तेव्हा ते लोक हाच मसाला वापरतात, असाच रंग असतो, तोच रंग आलेला आहे. 1 मिनिटभर फक्त मीडियम गॅसवरती हा सगळ्या बाजूने छान शेकून घ्यायचा आहे आणि वरून तुम्हाला हवे असेल तर कोथिंबीर, अगदी कच्चा कांदा, गाजर, बीट काही तुम्ही घालू शकता. मी इथे थोडासा कढीपत्ता बारीक कट करून टाकला आहे. याचा पर्सनली मला फ्लेवर आवडतो कढीपत्त्याचा. तुम्ही तुमच्या आवडीचं अगदी चीज सुद्धा याच्यावरती छान लागतो. प्लेन चीज डोसा आणि हा पोडी मसाला खूप सुंदर चव येते. तर बघा, हा डोसा छान आता साईड सोडायला लागलेला आहे. तर याला आता मी फोल्ड करून घेते. तुम्ही बघू शकाल रंग किती छान आलेला आहे तो. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा बघा, छान असा आपला हा डोसा तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की हा ट्राय करून बघा. याला आपण सर्व करूया. तर आपला हा मस्त पोडी मसालावाला डोसा तयार झालेला आहे. अगदी इडलीवर सुद्धा हा मसाला छान लागतो. मिनी इडली जेव्हा आपण बनवतो आणि जर त्या दुसऱ्या दिवशीसाठी राहिल्या
तर हा मसाला घालून ती इडली फ्राय सुद्धा छान लागते. पोडी म्हणजे साऊथ साईडला पोडीचा अर्थ हा पावडर असा होतो, म्हणून ते लोक पोडी मसाला म्हणतात, म्हणजेच पावडर मसाला. आतल्या साईडून सुद्धा तुम्ही बघू शकता डोसा किती छान दिसत आहे तो. तर रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.